ती तिकडे एससी आहे, मराठवाड्यात आली ती ओबीसी होती. मराठवाड्यातली कैकाडी समाजाची मुलगी ही इथं ओबीसी आहे, विदर्भात दिले ती एससी होती. आणि विदर्भातली कैकाडी समाजाची मुलगी जर खानदेशात दिले तिकडे गेले ती एसटी होती. म्हणजे आपल्यासारखं झालं त्यांचं. आपण विदर्भात गेलो तिकडे गेले की ती कुणबी होती, तिकडची पोरी की आपण केली ती इकडे आली ओपन होती. कोणाचेच कोणाला मिळ नाही. आपला नेमका आंतरजातीय विवाह आहे का रोटी-बिटी व्यवहार आहे, काहीच मेळ लागा नाही. माझ्याकडे आपल्याच मराठवाड्यातला आलता जालना जिल्ह्यातला, तेव्हा म्हणला मपली बाईक विदर्भातली ती कुणबी आहे, मी ओपन आहे. पोराला काय लो म्हणलं, आता मी काय सांगू काय लो हाय का नाही लफड. तेव्हा म्हणला ती मपली पाहुणे मी तिचा पाहुणा, दोघं मराठा. पण पोरगा आता ओपन धरा ओबीसी धरा म्हणलं काहीतरी धरा, आता आरक्षण मिळूस तर काय करणार. ही सत्य परिस्थिती आहे. मराठ्यांचा नोकरीतला टक्का वाढायचा कमी झाला. जो मराठा नोकरीला लागला त्याची भरती होत नाहीये, त्याच्या मुलाला केंद्रीय कॉलेज मिळत नाही त्या आरक्षणामुळं. मराठ्यांच्या लोकांनी रात्रंदिवस कष्ट करायचे आणि मुलं शिकवायचे या आरक्षणामुळे त्याला नोकरी लागत नाही किंवा उच्च शिक्षण मिळत नाही. या हिंगोली शहरातून मी सरकारला जाहीरपणानं सांगतोय, 13 तारखेच्या आत मराठ्यांना आरक्षण द्या. जर ओबीसीतून आरक्षण नाही दिलं 13 तारखेच्या नंतर निर्णय झालेला तुम्हाला झेपायचा नाही. बहुतेक आपली बैठक मुंबईत होण्याची शक्यता आहे. मग पण ह्या बारील तुमच्यावर होता तर म्हणतात तसंच ह्या बारील माघारी चला म्हणलो होतो. तुम्ही आज तुम्ही जर ह्या बारील म्हणल्या नाही तर जागेवर बस माघारीत नाही जात तिथंच बसून जाऊ द्या जबरदस्ती. त्याला काय नावेला द्या आपलं, त्याला छगन भुजबळच लागत होई कडाल घेऊन येईन म्हणा. ते गेले कामातून, त्याने केली टोळी तयार, सगळ्याला काम वाटून दिले त्यांनी. तू हे बोल, तू ते बोल, तू ते बोल, ते तू बोल आणि बाकीचं मी बोलतो. तो झाला मुकादम. तो तिथून इशाऱ्यावर काम फिरतो पण त्याला माहितच नाही. आणखी मराठे शांत आहेत तवर आहेत आणि एकदा का बाबा त्यांचा संयम सुटला रे बाबा, मग आता नाही सांगत तुला विधानसभा येऊ दे, मग सांगतो कचका. एकदा मला दाखल आहे तो असे डाव टाकतोय मायावर, पडेल फेडेल सगळे गोळा केले त्याने आता छगन भुजबळ पुरे. आणि आपल्या विरोधात बोलायला सुरुवात केली. खोड किती बघा ना, आंतरवालीत आपलं आंदोलन चालू आहे, त्याच्या पुढे चालून बसले त्यांनी. मला म्हणते जाती तेढ नाही निर्माण झाला पाहिजे. आता जाती तू पुढं बसल्यावर हटकून काय होईल. तरी मी संयम ठेवला, कुठंही गालबोट लागू दिलं नाही. कारण मराठ्यांची काय ताकद असतील, काय संस्कार आहे ते दाखवून कसं दिलंय, कुठंच होऊ दिलं नाही काहीच. आणि तुम्हालाही आज सांगतो ही जनजागृती रॅली माय बापा हो, मी तुमच्या शब्दाच्या पुढं कधी नाही गेलो.